हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गरुड अकॅडमी. माझं नाव आहे भारती गरुड आणि आज आपण डिस्कस करणार आहोत इम्पॉर्टंट पोर्टल्स अँड ॲप्स लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दरवर्षी दर परीक्षेला आपल्याला हा प्रश्न असतोच, म्हणजे कुठलाही एक प्रश्न जो ॲप संदर्भात किंवा वेबसाईट संदर्भात विचारलेला असतो की जी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊयात आणि लेक्चर आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा. ठीक आहे. सो फर्स्ट इज सत्यभामा पोर्टल. सत्यभामा पोर्टल हे आहे मायनिंग फॉर प्रमोटिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन द मायनिंग अँड मिनरल सेक्टर. ठीक आहे. सॉरी, मायनिंग अँड मिनरल सेक्टर्समध्ये खाणकाम क्षेत्रामधल्या रिसर्चसाठीचं आहे हे पोर्टल. ठीक आहे. नावावरून आपल्याला असं वाटेल की कदाचित महिलांसंदर्भाचं आहे, पण तसं नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे असीम पोर्टल, दॅट इज आत्मनिर्भर स्किल्ड एम्प्लॉयर मॅपिंग पोर्टल अँड फॉर मॅपिंग द डिमांड्स ऑफ स्किल्ड वर्कफोर्स. ठीक आहे. Asim portal. Restart India is to provide mentoring for supporting MSME to restart the business. सिंपल आहे, नावावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं, जास्त डिफिकल्ट नाहीये, पण काही नावं कन्फ्युजिंग असतात, राईट. तर फर्स्ट इज पुढे आहे पेन्सिल, दॅट इज प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर. ठीक आहे. तर हे जे आहे हे चाइल्ड लेबर संदर्भाचं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांनी हे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे लहान मुलांना यांचं अल्टिमेट एम काय, टू चाइल्ड लेबर फ्री इंडिया, हा यांचा एम आहे. त्यासाठी हा पोर्टल सुरू केलेला आहे. ठीक आहे. अभियान सुरू केलेलं आहे. नंतर आहे ई सहज, Ministry of Home Affairs, and for grant of security clearance, the portal will facilitate the applicant to submit the application online. Online application साठीचे आहेत हे for security clearance. ठीक आहे. नेक्स्ट इज विद्यालक्ष्मी ॲप. विद्यालक्ष्मी ॲप पोर्टल इज मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी लॉन्च केलेलं आहे आणि ते काय आहे, तर स्टुडंट्स लुकिंग फॉर अन एज्युकेशन लोन, ज्यांना एज्युकेशन लोन हवा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे, राईट. नंतर आहे वुमनिया ऑन GEM, दॅट इज गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ठीक आहे. GEMचा फुल फॉर्म आहे हा, अँड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी लॉन्च केला आहे टू एनेबल वुमन एंटरप्रेन्योर्स ॲट women self-help groups to sell the handicrafts and handlooms accessories in सो अँड सो फोर्थ. म्हणजे काय की महिला ज्या व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठीचं हे प्लॅटफॉर्म आहे. सिम्पल आहे. ठीक आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. लक्षात फक्त इतकंच ठेवायचं आहे, कारण की आपल्याला इतकं डिटेल नाही, हे जे ऑब्जेक्टिव्ह मी लिहिलं आहे इतका डिटेल नाही विचारणार आपल्याला, एका वन वर्डमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन विचारणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज पैसा पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इन्व्हेस्ट सबवेन्शन ॲक्सेस. ठीक आहे. आणि हे कशासाठी आहे, तर सेंट्रलाइज इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॉर प्रोसेसिंग इंटरेस्ट सबवेन्शन बँक लोन्स अँड बेनिफिशरीज अंडर दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना. आता ही जी योजना आहे, जी नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशनची जी योजना आहे, त्या योजनेसाठीचं हे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. नंतर आहे महिला ई हार्ट, जसं मगाशी आपण पाहिलं वुमनिया ऑन GEM, तसं हे महिला ही ई हार्ट तशाच पद्धतीचं आहे. प्रमोट वुमन फार्मर्स, पण हे वुमन फार्मर्स आहेत आणि एंटरप्रेन्योर्स. ठीक आहे. नंतर आहे दीक्षा ॲप. तर हे ॲप लॉन्च केलं गेलं आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, दॅट इज HRD, अँड फॉर प्रोव्हाइडिंग अ डिजिटल प्लॅटफॉर्म टू द टीचर्स अँड टू मेक देअर लाईफस्टाईल मोर डिजिटल. ठीक आहे. शिक्षकांसाठीचं ॲप आहे. इन शॉर्ट हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे स्वयंचा प्रश्न UPSCला आलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स, असं आहे याचा फुल फॉर्म. अँड टू टेक द बेस्ट टीचिंग लर्निंग सोर्स टू द ऑल द ब्रिज. अँड एकंदरीत काय की सगळ्यांना, म्हणजे जे डिजिटल रेव्होल्युशन पासून दूर आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व एज्युकेशन मिळायला हवं, म्हणून ह्या पद्धतीचं पोर्टल लॉन्च केलं गेलं आहे मिनिस्ट्री ऑफ HRD यांच्या थ्रू. तुम्ही पाहिजे तर तुम्ही स्वतः जाऊन स्वयंचं पोर्टल चेक करू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या कोर्सेसला, अनलिमिटेड कोर्सेसला ॲक्सेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज रेल दृष्टी अँड रेल सहयोग. रेल सहयोग मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजने लॉन्च केलेलं आहे. इथे रेल दृष्टी जी आहे ती टू ब्रिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम वेरियस सोर्सेस ऑन द वन सिंगल प्लॅटफॉर्म अँड गिव्ह ॲक्सेस टू द की स्टॅटिस्टिक्स पॅरामीटर्स टू एव्हरी सिटीजन ऑफ द कंट्री. हे आहे लोकांसाठीचं पोर्टल. ठीक आहे. नागरिकांसाठीचं. आणि रेल सहयोग जे आहे ते फॉर द कॉर्पोरेट्स अँड PSUs to contribute the creation of amenities at railway station through the corporate social responsibility CSR fund. तर हे कॉर्पोरेट साठीचं आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या.
शगुन, दॅट इज हा जो शब्द आहे तो शाला आणि गुणवत्ता, सॉरी, शाला आणि गुणवत्ता या दोन शब्दांचा मिळून हा शब्द तयार केलेला आहे. तर हे कशासाठी आहे? तो कॅप्चर अँड शोकेस द इनोव्हेशन अँड प्रोग्रेस इन एलिमेंटरी एज्युकेशन सेक्टर बाय कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ फ्लॅगशिप स्कीम सर्व शिक्षा अभियान. म्हणजे सर्व शिक्षा अभियान जे आहे त्याच्या मॉनिटरिंगसाठीचं हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे ई औषधी, नावावरूनच कळते मेडिसिनल रिलेटेड असणार आहे. तर आयुष मंत्रालयाने रिलीज केलेलं आहे पोर्टल, लॉन्च केलंय सॉरी. अँड फॉर ऑनलाईन लायसन्सिंग ऑफ आयुर्वेदा, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी ड्रग्स अँड रिलेटेड मॅटर्स. ठीक आहे. नंतर आहे लेडीज, तर हे महिलांसंदर्भातचं ऍप नाही आहे. तर लिस्ट अवेलेबल डेप्थ इन्फॉर्मेशन सिस्टम, LADIS. ठीक आहे. तर हे इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी लॉन्च केलेलं आहे टू एड इन इन्शुरिंग द ऑप्टिमम यूज ऑफ नॅशनल वॉटरवेज. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि म्हणून मी इथे ऍड केलं. ऍक्च्युली खूप सारे पोर्टल आहेत पण मी बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट वाटत आहेत तेच मी इथे ऍड केलेले आहेत. ठीक आहे. ई धरती ॲप अँड पोर्टल, द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, म्हणजे टू प्रोव्हाइड ऑल द 3 मॉड्यूल्स, कॉन्व्हर्सेशन, सबस्टिट्यूशन अँड म्युटेशन रिलेटेड टू प्रॉपर्टीज ऑनलाईन. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला डायरेक्ट व्हिजिट नाही करता येत, तर त्या गोष्टींचा जो डेमो आहे तो आपल्याला ऑनलाईन आपल्या फोनवर, आपल्या लॅपटॉपवर बघायला मिळतो. तर तशाच पद्धतीचं हे ॲप आहे की ज्यावर प्रॉपर्टीज आपल्याला ऑनलाईन बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. पुढे भूनक्षा सेम आहे. NIC आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी लॉन्च केलं आहे टू फॅसिलिटेट द मॅनेजमेंट ऑफ डिजिटाइज कॅडेस्ट्रल मॅप्स. म्हणजे जी काही जमीन आहे त्याचे जे मॅप आहेत, कॅडेस्ट्रल मॅप एकदा तुम्ही सर्च करून बघा की नेमके काय असतात. हा एक जमिनीचा नमुना जो मॅप असतो तो आपल्याला अवेलेबल करून दिला जातो. त्याचे जे रेकॉर्ड्स असतात, तीन जमीन कोणाच्या नावावर वगैरे आहे ते सगळं त्यामध्ये असेल. ठीक आहे. नंतर आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटीज अफेअर, आणि हे जे आहे हे आपल्या जे विद्यार्थी आहेत यांना हायर एज्युकेशन परस्यू करायचं आहे त्यांच्यासाठीचं आहे. ठीक आहे. राईट, त्यांच्यासाठीचं हे पोर्टल आहे. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल नावावरूनच आपल्याला कळेल की स्कॉलरशिप संदर्भाचं आहे. नेक्स्ट ई नाम पोर्टल, तर हे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया to reach out to the last mile farmers and transform the ways agriculture produced is sold. म्हणजे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या मालाला विक्री करण्यासाठी जर मार्केट प्लेस नाही मिळत आहे तर त्यांना त्यांचा जो प्रोडक्ट आहे ते कुठेतरी विकण्यासाठी एक व्यवस्थित असं मार्केट मिळायला हवं. ते सर्व ह्या गोष्टी इथे मॅनेज केल्या जातात. ठीक आहे. नंतर आहे स्टार्टअप इंडिया, सगळ्यांना माहितीच असणार आहे, लॉन्च बाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि टू प्रमोट स्टार्टअप जनरेशन ऑफ टू प्रमोट स्टार्टअप्स अँड जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट्स अँड वेल्थ क्रिएशन. ठीक आहे. नंतर आहे ई रोजगार समाचार. तुम्ही कदाचित ऑब्झर्व करत असाल, मी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजने जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, इनलँड वॉटरवेज म्हणा, असे वेगवेगळ्या ठिकाणचे मी एक एक पिक केलेले आहेत. तुम्हाला ॲडिशनल पण वाचायला मिळतील जर तुम्हाला लिस्ट इंटरनेटवर मिळून जाईल, पण हे मला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट वाटतात आणि म्हणून मी इथे ऍड केले. राईट. ई रोजगार समाचार, द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे. टू मेक द स्टुडंट्स अवेअर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन गव्हर्नमेंट सेक्टर. तुम्हाला एक माहिती असेल की पूर्वी एक पेपर यायचा जो रोजगार संदर्भाचाच असायचा, वीकली पेपर असायचा मे बी राजा, आणि तशाच पद्धतीचं हे ई रोजगार समाचार एक्सक्यूज मी. आणि वेब पोर्टल अँड मोबाईल ॲप इनक्रेडिबल इंडिया. इनक्रेडिबल इंडियाबद्दल आपण बऱ्याचदा ऍड बघितली असणार आहे, बऱ्याचदा आपल्या सर्वांना माहितीच असणार आहे. हे मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स दॅट इज इंडिपेंडंट चार्ज फॉर टुरिझम अँड कल्चर टू अट्रॅक्ट द टुरिस्ट फ्रॉम चायनीज, अरेबिक अँड स्पॅनिश स्पीकिंग रिजन्स. ठीक आहे. सिम्पल आहे. नंतर आहे अस्पायर, दॅट इज ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स पोर्टल फॉर इंडस्ट्री, रिसर्च अँड एज्युकेशन. ठीक आहे. सो हे आहे आयकॅट यांनी लॉन्च केलेलं आहे, आणि टू फॉर इम्प्रूव्हिंग टेक्निकल अबिलिटी अँड कॅपॅबिलिटी ऑफ ऑटोमोटिव्ह सेक्टर्स ऑफ द कंट्री. सोपं आहे. ठीक आहे. ई सचिवालय, तुम्ही म्हणाली सतत बोलते, सोपं आहे, सोपंच आहे है ना. ई सचिवालय, हरियाणा CM जे आहेत हरियाणाचे मनोहरलाल खट्टरजी यांनी हे पोर्टल लॉन्च केलंय. नावावरूनच आपल्याला कळलं पाहिजे, टू हेल्प द पीपल इन टेकिंग ऑनलाईन अपॉइंटमेंट फॉर व्हर्च्युअल मीटिंग्स विथ CM, डेप्युटी CM, अदर मिनिस्टर्स अँड हेड ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स. ठीक आहे. ई सचिवालय पोर्टल, आणि हे हरियाणा जे CM आहेत त्यांनी लॉन्च केले, हे लक्षात घ्या.
राईट. आता हे जे ऍप आहेत, आतापर्यंत आपण पोर्टल पाहिले, हे सगळे जे आता इथून पुढे जे थोडे पाहणार आहोत ते ऍप्लिकेशन्स आहेत. फर्स्ट इज आपुर्ती. आपुर्ती ऍप इज मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वेने लॉन्च केलंय टू ऑफर द फॉर्मेशन and data related to e-tendering and e-auction activities of Indian Railways. रेल्वेच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या संदर्भातचं ऍप आहे आपुर्ती ऍप. ठीक आहे. ई पाठशाला, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी लॉन्च केलेलं आहे आणि प्रोव्हाइड द ऍक्सेस टू डिजिटल टेक्स्टबुक्स. आपल्याला माहिती आहे ई पाठशालावरती आपल्याला खूप सारे टेक्स्टबुक्स सुद्धा अवेलेबल म्हणजे आहे, टेक्स्टबुक्सच अवेलेबल आहेत खूप सारे. अँड ऑल द क्लासेस ग्रेडेड लर्निंग मटेरियल एनेबल पार्टिसिपेशन इन एक्झिबिशन, कंटेस्ट, फेस्टिवल्स, वर्कशॉप एक्सेट्रा. म्हणजे खूप सारे पुस्तकं, वेगवेगळ्या स्टँडर्ड्सचे पुस्तकं आपल्याला तिथे मिळणार. राईट. नंतर आहे सी व्हिज्युअल ऍप. ही पुढची जी 3 ऍप आहे, सी व्हिज्युअल ऍप, ऑब्झर्व्हर ऍप आणि वोटर टर्नआउट ऍप, हे तिन्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी लॉन्च केलेलं आहे. सी व्हिज्युअल बद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. सी व्हिज्युअल इज टू एनेबल द सिटीजन्स टू रिपोर्ट द व्हायोलेशन ऑफ इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट. हे नागरिकांनी जर कोण रिपोर्ट करण्यासाठीचं ऍप आहे. दुसरं आहे ऑब्झर्व्हर ऍप टू हेल्प द पोल ऑब्झर्व्हर टू सबमिट द रिपोर्ट्स. जे पोल ऑब्झर्व्हर असणार आहेत त्यांनी रिपोर्ट सबमिट करण्यासाठीचा ऍप आहे ना. वोटर टर्नआउट ऍप इज टू इन्क्रीज द ट्रान्सपरन्सी ऑफ द वोटर टर्नआउट इन्फॉर्मेशन अमंग द पब्लिक व्हाईल एन्शुरिंग द इझी अवेलेबिलिटी ऑफ द सेम टू द मीडिया. फॉर द मीडिया. म्हणजे एक ट्रान्सपरन्सी क्रिएट व्हायला हवी त्यासाठीचं हे ऍप आहे. म्हणजे 3 जे ऍप आहेत, सी व्हिज्युअल, ऑब्झर्व्हर्स आणि वोटर टर्नआउट ऍप, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आहेत. राईट. पुढे PMJAY ऍप, that is to access प्रधानमंत्री जन आरोग्य योजना details or check the eligibility by entering the name, village and ID details. तर ही जी आहे ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संदर्भातचं ऍप आहे PMJAY. ठीक आहे. नंतर आहे PM किसान मोबाईल ऍप. हे ॲग्रिकल्चर मिनिस्टर नरेंद्र सिंग तोमर यांनी लॉन्च केलेलं आहे. फॅसिलिटेट फार्मर्स टू चेक देअर पेमेंट स्टेटस अँड करेक्ट देअर नेम्स अँड एलिजिबिलिटी फॉर द स्कीम्स. शेतकऱ्यांसाठीचं ॲप आहे. ठीक आहे. खेलो इंडिया ॲप हे आपल्या पंतप्रधानांनी लॉन्च केलं होतं फॉर डेव्हलपिंग द फिटनेस कल्चर अमंग द पीपल अफेक्ट. ठीक आहे. रोशनी ॲप जे आहे ते IIT रूपर यांनी डेव्हलप केलं टू हेल्प द व्हिज्युअली इम्पेअर्ड रिकग्नाइज द करन्सी नोट्स. ठीक आहे. जे व्हिज्युअली इम्पेअर्ड जे लोक आहेत की त्यांना करन्सी नोट्स रिकग्नाइज करण्यासाठीचं ऍप रोशनी. ठीक आहे. इथे वोटर टर्नआउट ऍप आय गेस रिपीट झालाय. सो ठीक आहे, मग अशीच एक्सप्लेन केलं. नेक्स्ट वेब पोर्टल अँड ई गन्ना ऍप. सो फर्स्ट इज हा ई गाना नाहीये, ई गन्ना ऍप आहे. जस्ट अ मोमेंट. वेब पोर्टल ई गन्ना app launched by CM of UP Yogi Adityanath to provide support to the sugarcane farmers of the state. ठीक आहे. स्टेट उत्तर प्रदेश. मनी मोबाईल ऍडेड नोट आयडेंटिफायर. आता हे RBIचं ऍप आहे. ठीक आहे. टू हेल्प द व्हिज्युअली इम्पेअर्ड पीपल टू आयडेंटिफाय द डिनॉमिनेशन ऑफ द करन्सी. पहिला जो होता तो रोशनी IIT रूपरवाल्यांचा होता, त्यांनी लॉन्च केला होता. आणि हा जो मनी ऍप आहे तो RBIने रिलीज केलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे, आता हा मला इम्पॉर्टंट वाटतो, एलिमेंट्स ऍप. ठीक आहे. एलिमेंट्स ऍप स्पेलिंग हीच आहे, एलिमेंट्सची इलिमेंटवाली स्पेलिंग नाही आहे. ठीक आहे. ही स्पेलिंग करेक्ट आहे. व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू यांनी लॉन्च केलेला आहे इंडियाज फर्स्ट सोशल मीडिया सुपर ऍप फॉर ऑडिओ व्हिडिओ कॉल्स अँड चॅट्स. ठीक आहे. सो दिस इज इंडियाज फर्स्ट सोशल मीडिया ऍप, हे लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे ना. सो नंतर आहे सेल्फ स्कॅन ऍप. वेस्ट बेंगाल CM जे आहेत ममता बॅनर्जी त्यांनी लॉन्च केलंय. आणि स्कॅन द डॉक्युमेंट्स, इट इज टू स्कॅन द डॉक्युमेंट्स अँड इट इज बीन लॉन्च एज अन अल्टरनेटिव्ह टू कॅम स्कॅनर. ठीक आहे. कॅम स्कॅनरला ऑल्टरनेटिव्ह म्हणून त्यांनी हा सेल्फ स्कॅन ऍप लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. PM स्वनिधी ऍप, दॅट इज मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांनी, दुर्गाशंकर मिश्रा त्यांनी तो रिलीज केला टू प्रोव्हाइड द पेपरलेस मायक्रो क्रेडिट फॅसिलिटी टू द स्ट्रीट वेंडर्स. ठीक आहे. जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांच्यासाठी मायक्रो क्रेडिट करण्यासाठी पेपरलेस, त्यासाठीचा हा ऍप आहे. पुढे सो दॅट्स इट. आय होप लेक्चर खूप इंटरेस्टिंग झालंय, आवडलं असणार आहे. मला सांगताना पण फार मजा आली आहे आणि तुम्हाला ऐकताना पण आवडलं असणार आहे. तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना तुम्ही शेअर करू शकता. इन केस तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तुम्ही ह्या
सोशल मीडिया हँडलवरती आम्हाला कनेक्ट करू शकता, ईमेल पाठवू शकता आणि तुमचे जर काही अभिप्राय असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, आम्हाला खूप आवडेल. राईट. सो आय होप अभ्यास खूप व्यवस्थित चाललाय आणि अशाच पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या लेक्चर सोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काळजी घ्या. ऑलराईट, बाय बाय, टेक केअर.